जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ठाणे महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत। म्हणजेच मित्रांनो, येत्या 2-2.5 महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर ठाणे महानगरपालिकेवर नेमका कोणत्या पक्षाची सत्ता असणार आहे आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत ते आज आपण या सर्वेच्या माध्यमातून पाहणार आहोत। म्हणजेच मित्रांनो, जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर ठाणे महानगरपालिकेवर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे ते आता आपण बघूया। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण हे बघूया की ठाणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे। तर मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या ही 131 आहे। तर मित्रांनो, आता आपण हे बघूया की ठाणे महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता आली होती ते आता आपण पहिल्यांदा बघूया। तर मित्रांनो, 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र होते। म्हणजेच मित्रांनो, शिवसेना पक्ष एकत्र होता आणि मित्रांनो शरद पवार यांचा पक्ष आणि राष्ट्रवादी सुद्धा एकत्र होते। म्हणजेच मित्रांनो, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र होते। पण मित्रांनो, यावेळी जरा चित्र वेगळं आहे। कारण मित्रांनो, यावेळेस शिवसेना या पक्षातून म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे हे बाहेर पडले आहेत आणि मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून अजित पवार हे बाहेर पडले आहेत। त्यामुळे मित्रांनो, या दोन्ही पक्षांना म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आणि शरद पवार यांच्या पक्षाला या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा काही परिणाम होणार आहे का ते आज आपण सविस्तर बघूया। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या आणि मित्रांनो कोणत्या पक्षाची सत्ता ठाणे महानगरपालिकेवर आली होती ते आता आपण पहिल्यांदा बघूया। तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र असताना 131 जागापैकी म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये टोटल 131 जागापैकी शिवसेना या पक्षाला 67 जागा मिळाल्या होत्या। म्हणजेच मित्रांनो, शिवसेना पक्षाची एक हाती सत्ता होते। पण मित्रांनो, यावेळेस म्हणजेच मित्रांनो आता होणाऱ्या 2-2.5 महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर ठाणे महानगरपालिकेवर नेमका कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाला सत्ता मिळणार आहे ते आता आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला तर 67 जागा मिळाल्या होत्या। पण मित्रांनो, त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाला। म्हणजेच मित्रांनो, राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार त्यावेळेस एकत्र होते। तर मित्रांनो, दोघे एकत्र असताना त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण बघूया। तर मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 34 जागा मिळाल्या होत्या। म्हणजेच मित्रांनो, गेल्या वेळेस म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला चांगल्या प्रकारच्या जागा या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या। पण मित्रांनो, यावेळेस म्हणजेच मित्रांनो 2025 मध्ये जर महानगरपालिकेच्या निवडणूक झाली तर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे ते आता आपण बघूया। तर मित्रांनो, त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष। मित्रांनो, भारतीय जनता पक्षाला 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण बघूया। तर मित्रांनो, भारतीय जनता पक्षाला 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 23 जागा मिळाल्या होत्या। म्हणजेच मित्रांनो, त्यांना ठाणे महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारचं यश 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये मिळालं नव्हतं। पण मित्रांनो, यावेळेस ठाणे महानगरपालिकेवर नेमकं काय होणार आहे आणि मित्रांनो कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे ते आज आपण सविस्तर असं बघणार आहोत। तर मित्रांनो, त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष। मित्रांनो, काँग्रेस या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण बघूया। तर मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला 3 जागा मिळाल्या होत्या। म्हणजेच मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये अपयश आले होते। पण मित्रांनो, यावेळेस म्हणजेच मित्रांनो 2025च्या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही प्रमाणात जागा वाढणार आहेत की त्यांच्या जागा इतक्याच राहणार आहेत ते आता आपण या सर्वेच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो, हे झालं गेल्या वेळेस म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता आली होती ते आता आपण पाहिलं आहे। पण मित्रांनो, आता आपण हे बघूया की आता येणाऱ्या 2-2.5 महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे ते आता आपण सविस्तर असं बघूया। तर मित्रांनो, पहिला पक्ष आहे काँग्रेस पक्ष।
मित्रांनो, काँग्रेस या पक्षाला आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये चांगल्या प्रकारचे यश मिळालं नाही। पण मित्रांनो, यावेळेस म्हणजेच मित्रांनो आता येणार 2-2.5 महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर काँग्रेस या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला 3 ते 5 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो, त्यांना जितक्या जागा या गेल्या वेळेस मिळाल्या होत्या तितक्याच जागा यावेळी सुद्धा त्यांना मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष। मित्रांनो, अपक्षांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 3 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो, अपक्षांना सुद्धा चांगल्या प्रकारचे यश हे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी। तर मित्रांनो, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो, गेल्या वेळेस म्हणजेच मित्रांनो शरद पवार आणि अजित पवार एकत्र असताना त्यांना चांगल्या प्रकारच्या जागा या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या। पण मित्रांनो, येणाऱ्या यावेळेस म्हणजेच मित्रांनो येत्या 2-2.5 महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर त्यांना नेमके ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। पण मित्रांनो, यावेळेस म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांनी साथ सोडून गेल्यामुळे त्यांचा काही तोटा होणार आहे का ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोतच। तर मित्रांनो, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत 7 ते 8 जागा या मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो, गेल्या वेळेस ते दोघे एकत्र असताना 34 जागा मिळाल्या होत्या। पण मित्रांनो, हे दोघे वेगळे झाले तर याचा तोटा हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सर्वात मोठा ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो, अजित पवार हे शरद पवार यांची साथ सोडल्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बसणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो, पुढचा पक्ष अजित पवार यांची राष्ट्रवादी। म्हणजेच मित्रांनो, राष्ट्रवादी अजित पवार गट। मित्रांनो, राष्ट्रवादी अजित पवार गटाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यावेळेस नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 10 ते 15 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला शरद पवार यांच्या जागापेक्षा चांगल्या प्रकारच्या जागा या ठाणे महानगरपालिकेच्या मिळालेल्या आहेत। पण मित्रांनो, त्यांना गेल्या वेळेस जितक्या जागा मिळाल्या होत्या तितक्या जागा या निवडणुकीमध्ये त्यांना मिळवता आल्या नाही। त्यामुळे मित्रांनो, दोन्ही राष्ट्रवादीला अपयश येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे आपल्या देशावर आणि आपल्या राज्यावर चांगल्या प्रकारचे पकड असणारा पक्ष म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्ष। मित्रांनो, भारतीय जनता पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचे यश मिळालं नव्हतं। पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची साथ असताना त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो, भारतीय जनता पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 30 ते 35 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या वेळेस जितक्या जागा मिळाल्या होत्या त्यापेक्षा 10 जागा या निवडणुकीमध्ये वाढणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकत्र आल्यामुळे त्यांना इतका जागा या मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो, जरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जरी एकत्र आले तरी याचा काही ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय फायदा होणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष। म्हणजेच मित्रांनो, राजसाहेब ठाकरे यांचे पक्ष। तर मित्रांनो, राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो, राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 3 ते 5 जागा मिळाल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो, येत्या 2-2.5 महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर आणि राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे एकत्र आले तर त्यांना 3 ते 5 जागा या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष। म्हणजेच मित्रांनो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष। तर मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये हे दोघे एकत्र असताना म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र असताना त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचे यश मिळालं होतं। आणि मित्रांनो, शिवसेना या पक्षाने एक हाती सत्ता ही ठाणे महानगरपालिकेवर सत्ता स्थापन केली होती। मित्रांनो, यावेळेस म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे वेगळे झाले आहेत। त्यामुळे मित्रांनो, नेमकं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला या निवडणुकीमध्ये किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो आता 2-2.5 महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर आणि त्यातच जर मित्रांनो ठाकरे बंधू जर एकत्र आले तर
म्हणजेच मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तर ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 15 ते 20 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जरी ठाकरे बंधू जरी एकत्र आले तरी त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचे यश मिळणार नसल्याचं आता तरी आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे शिवसेना या पक्षातून बाहेर पडलेला छोटा हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बसणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो ठाकरे बंधू जरी एकत्र आले तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला काही फरक पडणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो आता आपण हे बघूया की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नेमक्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 50 ते 60 जागेच्या आसपास जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचे यश हे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि ठाणे महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाच्या सोबतीनं आणि अजित पवार यांच्या सोबतीनं एकनाथ शिंदे हे ठाणे महानगरपालिकेवर भगवा फडकावणार असल्याचं आपल्या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो हा जो सर्वे आहे तो एकदम ग्राउंड रिपोर्ट आहे। म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारचे यश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला इतकं चांगलं यश मिळेल का? आणि मित्रांनो भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या सोबतीनं एकनाथ शिंदे हे ठाणे महानगरपालिकेवर सत्ता मिळवतील का? आणि मित्रांनो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आले तर याचा काही फायदा त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर होणार नाही का? हे तुम्ही कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो खरंच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला इतके चांगले जागा मिळतील का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा। तर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।